महाराजांच्या डोळ्यात उभ्या आयुष्यात पहिल्यांदा पाणी आलं. जा, मी तुला जिवंत सोडतो. जाऊन सांग तुझ्या राजाला, ज्याच्याकडे तुझ्यासारखी निष्ठावंत माणसं आहेत, त्या माणसाच्या, त्या राजाच्या उभ्या आयुष्यात केसाला सुद्धा कधी धक्का लागणार नाही. जा जा, मी तुला जिवंत सोडतो. जाऊन सांग तुझ्या राजाला, ज्याच्याकडे तुझ्यासारखी निष्ठावंत माणसं आहेत, त्या माणसाच्या, त्या राजाच्या उभ्या आयुष्यात केसाला सुद्धा कधी धक्का लागणार नाही. जा. पण महाराज इथे थांबले का? महाराजांना माहिती तो बहादूर खान आज ना उद्या सैनिक घेऊन थेट रायगडावरती हल्ला करेल. रायगडावरती फक्त 40,000 फौज आहे. सगळं सैनिक शेती करायला गेले. शेती करून सैनिकांना माघार यायला किती महिने लागणार आहेत? 4. बहादूर खानाला किती महिने थांबवायचं आहे? 4. महाराजांनी आपला वकील काजी हैदर याला बहादूरगडाकडे पाठवला बहादूर खानाला भेटायला. काजी आले. खर तर हा प्रसंग व्हायच्या अगोदर 2 महिने महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला होता आणि काजीने सांगितलं, बादशाहजी, हमारे शिवाजी राजे आपको गले मिलना चाहते. नको बाबा म्हणला, गळ्याला तेवढं नको म्हणला. बघितलं एक मागच्या वेळी काहीच ठेवत नाहीत आमच्या मावळ्यांनी. हुजूर, तुमचं 1 कोटी नगद आणि सोने लंपास केलंय. खर तर आमच्या मावळ्यांनी असं करायला नको होत, पण ते चुकून घडलं हुजूर. इट इज ऍक्सिडेंट. हुजूर, आमच्या राजाला आणि आम्हाला फार खेद वाटतो तुमचं सोनं लुटलं. हुजूर, आम्हाला तुमची भीती वाटते. तुम्ही कधी हल्ला कराल, आम्ही तुमचं घेतलेलं 1 कोटी नगद आणि सोनं तुम्हाला माघारी द्यायला तयार आहे. असं होय, महाराजांनी सांगितलंय 1 कोटी नगद सोनं आणि त्याच्या सोबत जोपर्यंत घेतलेले किल्ले तुम्हाला माघारी देत नाही तोपर्यंत संभाजीराजे शिवाजीराजांचे चिरंजीव तुमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. असं होय. काजी म्हणले, मासा गळाला लागला. एक काम करावं लागेल यासाठी. हा बोला, पैसे पाहिजेत ना, पैसे मिळणार आहेत ना, बोल काय पाहिजे ते करायला तयार आहे. हुजूर, सगळं पैसे देणार आहेत महाराज, पण यासाठी आम्हाला औरंगजेब बादशाहचे शिक्क्याचे कागद लागतील. आता औरंगजेब बादशाह आग्र्याला, एसटी नव्हती, हाफ तिकीट नव्हतं, गोड्यावरून जायला लागत होतं. आता सहीचे शिक्के घेऊन यायचे. जायला लागणार 2 महिने, यायला लागणार 2 महिने शिक्के घेऊन. महाराजांना किती महिने थांबवायचं आहे? त्याला जाऊन यायला किती महिने लागणार? आणि हा गेला काजी रायगडावरती आणि या बहादूर खानाचा वकील पत्र घेऊन आग्र्याला 2 महिन्यात गेला. सांगितलं औरंगजेब बादशाला, तो शिवाजी 1 कोटी नगद आणि त्यांचा पोरगा ओलीस म्हणून ठेवतोय, शिक्के द्या. औरंगजेब बादशाने लगेच सह्या केल्या, शिक्के दिले. यायला लागले 2 महिने, टोटल झाले 4 महिने. 4 महिन्यात महाराजांनी रायगडावरती 5.5 लाखाची फौज आणून उभा केली. आता येऊ दे म्हणले, कावा यायचंय तेव्हा. आणि जसे शिक्के घेऊन बहादूर खानाचा वकील बहादूरगडावरती आला. बहादूर खान म्हणला, लगेच जा, थांबू नकोस, तू सोने देतो म्हणलाय, जा घेऊन शिक्के. त्याचा वकील आला महाराजांच्या भेटला रायगडावरती. महाराज, या 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 बसा. अहो, तुम्ही सोनं देतो म्हणला होता, कधी? अहो, तुमचे ते वकील आलते की कोण? अहो, ते काजी हैदर. कवा? मला सांगितलंच नाही की. अहो, ते काजी म्हणत होते शिक्के द्या. शिक्के दिल्यावरती 1 कोटी सोनं घेतलेलं आणि संभाजीराजे ओलीस करून ठेवणार. अरे, माझा पोरगा तुमच्यासाठी डावावरती लावावा असा काय पराक्रम केला तुझ्या बहादूर खानानं की माझा संभाजी तुझ्याकडे ओलीस म्हणून ठेवेल. ही बघ, 5.5 लाखाची फौज हातात समशेर घेऊन उभा आहे. जाऊन सांग तुझ्या बादशाला. मान खाली घालून गेला बहादूरगडावरती. बहादूर काय म्हणाला, क्या हो गया? ओ सोना, ओ पैसा किधर है? हुजूर, त्या शिवाजीनं परत फसवलं म्हणले. काय झालं? तो म्हणतोय, कोण काजीन, कुठलं पैसे? शेवटी बहादूर खानानं औरंगजेबाला एक पत्र पाठवलं. हुजूर, तो शिवाजी पैसे देतो म्हणला आणि त्यानं आम्हाला फसवलं. या पत्राला औरंगजेबाने एक उत्तर पाठवलं. औरंगजेब म्हणतोय उत्तरात, अरे तो शिवाजी दक्कन का चूहा, तो येतो, तुम्हाला फसवतो आणि तुम्हाला फसता तरी कसा, तो तुम्हाला फसवतो तरी कसा. लाजा वाटत नाहीत का?
तोंड वर करून सांगायला. या औरंगजेबाच्या उत्तराला बहादूर खानाने प्रतिउत्तर दिले, कान देऊ नका. काय म्हणतोय बहादूर खान? हुजूर, तो शिवाजी आग्र्याला सुद्धा आला होता. तुम्हाला जसं फसवलं तसंच आम्हाला फसवलं असं. आणि बहादूर खान तिथं शांत बसला. महाराज म्हणतात, माझा एक किल्ला जिंकायला औरंगजेबाला 9 वर्ष लागतात. या नाशिकचा रामशेज किल्ला जिंकायला औरंगजेबाला 9 वर्ष लागली. 365 किल्ले जिंकायला औरंगजेबाच्या 10 औलादी जरी आल्या तर स्वराज्यातला एक किल्ला नव्हे, एक बुरुज या मातीसाठी, स्वराज्याच्या रक्तासाठी लढेल. ही शिवाजी महाराजांची शिवस प्रेरणा आहे. पण हे सगळं ऐकत असताना महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला होता. पण सोहळ्याच्या कैक दिवस अगोदर महाराजांनी तह केला होता. अंतहात महाराजांनी मिर्जाला 23 किल्ले बहाल केले होते. सगळं संपलं होतं, सगळं बहाल केलं होतं. 16 किल्ले उरले होते. सगळं म्हटलं संपलं, हे मेलाय आता राजा, काय नाही उरलं ह्याच्याकडं. त्यावेळी महाराजांच्या डोळ्यात उभ्या आयुष्यात पहिल्यांदा पाणी आलं. महाराज राजगडावरती शांत होते आणि महाराजांच्या तबेल्यात एक पोरग 30 वर्षाचं काम करत होतं. त्यानं महाराजांना बघितलं. राजाच्या डोळ्यात पाणी आले. सोडणार नाही मिर्झा, तू तहात माझ्या राजाच्या डोळ्यात पाणी आणलास, जिवंत सोडणार नाही. ते पोरग खाली आलं, घोड्यावरती बसलं आणि ते पोरग 30 वर्षाचं आपला घोडा ताणत ताणत मिर्झाच्या छावणीवरती जाऊन तुटून पडलं. बळ तोकडं पडलं आणि ते पोरग गिरफ्तार झालं. मिर्झानं विचारलं, काय रे, नाव काय तुझं? म्या कडतोजी गुजर, शिवाजी राजाचा सरदार आहे. काय काम काढलास? मिर्झा राजे, तुम्ही माझ्या राजाचे सगळे किल्ले जिंकलात, काय उरले माझ्या शिवाजी राजाकडे? घ्या की मला तुमच्या सेवेत काम करून. तू कोण आहेस? शिवाजी राजाचा मावळा आहेस. अरे हट, हे शिवाजी राजांचे मावळे एक वेळ मरतील पण बेनी फुटतील कसले? गद्दारी यांच्या रक्तात नाही, अजिबात नाही. नाही नाही नाही, मला तुमच्या सोबत काम करायचं आहे. असं? मग मला बघायचंय तुझी बहादुरी. जा त्या शिवाजीचे 2 किल्ले जिंकून आण, मग मला कळेल तू माझ्याकडे आलायस. नाईलाज असतो या कडतोजीनं शिवाजीराजांचे 2 किल्ले मिर्झा राजाच्या सांगण्यावरनं जिंकले आणि मिर्झाला आणून दिले. मिर्झाचा विश्वास बसला. डोक्यात एकच, जन माझ्या महाराजांच्या डोळ्यात पाणी आणलंय, त्याला सोडणार नाही. मिर्झाचा विश्वास बसला आणि मिर्झानं या कडतोजी गुजरची नोकरी आपल्या छावणीच्या बाहेर पहारा द्यायची लावली. आणि एके दिवशी पहारा बदलला आणि या कडतोजी गुजरची नोकरी मिर्झा राजाच्या छावणीच्या आत पहारा द्यायची लागली. दिवस उजाडला. तो दिवस कडतोजी मिर्झाला कायमचा संपवणार होता. कडतोजीनं एकदा मिर्झाला बघितलं. अरे जन, माझ्या राजाच्या जीवाला घोर लावलाय, बिनगोर झोपतो ना, सोडणार नाही. कटार बाहेर काढली, जवळ गेला, मिर्झावरती वार करणार. तो पण एक सरदार ओरडला, मिर्झा राजे, आणि वरच्या वरती कडतोजीचा हात पकडला गेला. कडतोजी गिरफ्तार झाला. मिर्झा म्हणतोय, मेरी राजपुती तलवार लायाच आहे. सगळे सरदार उभारले होते. कडतोजीला साखर दंडात बांधलेलं होतं. मिर्झा म्हणतोय, कोण जिगर? या कडतोजीवरती हात उचलायची कोणाची जिगर? बोल काय पाहिजे? मिर्झा, एक बार संधी दे, एक बार. शिवाजी राजाचा वाघ कसा असतो तुला दावतो, फक्त एकदा संधी दे. मिर्झा म्हणाला, तलवार लिया जाय. मिर्झानं राजपुती तलवार हातात धरली. सगळं म्हटलं गेला. हा कडतोजी बेमौत मरणार. कडतोजीनं डोळं झाकलं. मिर्झानं आपली राजपुती तलवार बाहेर काढली, कडतोजीकडे धरली आणि कडतोजीनं एकदा शिवाजी राजांना अभिवादन केलं. जगदंबेला मुजरा केला. समशरवर धरली. सब करा चालणार तोपर्यंत मिर्झानं आपले समशर कडतोजी गुजरातच्या त्या गर्दनीवरती नेऊन थांबवली. गर्दन काढली, तलवार साईडला काढली. गर्दन बघत कडतोजी महाराज, कडतोजी गुजर मिर्झाला म्हणतोय, काय झालं? तलवार चालवली नाही. आणि मिर्झा म्हणतोय, कडतोजी वा, मला तुझी बहादुरी आवडली. अरे गर्दनीवरती तलवार आली तरी घाबरला नाहीस. शिवाजी राजाचा मावळा आहे.
असल्या तलवारीला घाबरतो वय? असली 100 मरण पाठीवरती घेऊन फिरणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जात आहे. वा, मला तुझी बहादुरी आवडली. जा, मी तुला जिवंत सोडतो. जाऊन सांग तुझ्या राजाला, ज्याच्याकडे तुझ्यासारखी निष्ठावंत माणसं आहेत, त्या माणसाच्या, त्या राजाच्या उभ्या आयुष्यात केसाला सुद्धा कधी धक्का लागणार नाही. जा. कर्तोजी गेला राजांच्या भेटीला. ही खबर भरज नाईक पळत पळत राजगडावरती महाराजांना सांगायला गेले. अहो राज, ते घोडशाळेत काम करणारं पोरग, अहो काय पराक्रम केला राज, काय शमशेर फिरवत होत. तर मिर्झाचा जीव वाला राव त्याच्यावरती. त्या मिर्झानं जिवंत सोडला आपल्या कर्तोजीला स्वाभिमान बघून. घ्या की सत्कार त्याचा. महाराजांनी कर्तोजीला राजगडावरती बोलवलं. कर्तोजीचा सत्कार केला आणि महाराज म्हणतात, कर्तोजी वा, तुम्ही काय पराक्रम केलात. कर्तोजी, आजपासून तुम्ही कर्तोजी गुजर नाही, आजपासून तुम्ही स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर म्हणून या मातीमध्ये तलवार फिरवचाल. आणि तेव्हापासून प्रतापराव गुजर आपली शमशेर अखंड महाराष्ट्रावर फिरू लागले. स्वराज्यातला निम्मा भाग प्रतापराव गुजरांनी स्वतःच्या राज्यात आणला. आणि एके दिवशी भेलोल नावाचा सरदार या स्वराज्यावरती आक्रमण करून आला. महाराजांनी प्रतापराव गुजरांना भेलोलला मारायला पाठवलं. भेलोलचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतापराव गुजर गेले. प्रतापरावांनी शमशेर बाहेर काढली. सपासप कत्तली चालू केला. अरे रक्त रक्त रक्त, पण जिगर नव्हती. प्रतापरावांच्या समोर शमशेर फिरवायची. शेवटी भळ तोकडं पडलं आणि तो जेरबंद झाला. प्रतापरावांनी एकदा त्या भेलोल खानाला बघितलं. भेलोल खानाला पकडला गेलं होतं आणि प्रतापराव म्हणतात, भेलोल बोल, तेरी आखरी इच्छा क्या है. आणि भेलोल म्हणतोय, प्रतापराव माझ्या बायकोकडे बघा. प्रतापराव, माझी लहान मुलं आहेत, जिवंत सोडा. परत तुमच्या स्वराज्यात पाऊल सुद्धा ठेवणार नाही, एकदा जिवंत सोडा. मराठी माणसं गोड बोलल्यावरती अंगावरची कापडं काढून देणारी आमची जात. प्रतापरावांनी या भेलोल खानाला जिवंत सोडला. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आलाय. स्वराज्याच्या सरसेनापतीला जिवंत सोडले आणि महाराजांना एक कळालं. प्रतापरावांनी भेलोल खानाला जिवंत सोडलं आणि महाराजांनी पत्र पाठवलं, प्रतापराव तुम्ही त्या भेलोला जिवंत सोडला, तो भेलोल सापाची जात आज ना उद्या दंश करेलच. त्या भेलोलला मारल्याशिवाय मला तुम्ही तोंड दाखवू नका. महाराजांनी सांगितलंय, भेलोलला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. एका दिवशी सायंकाळी प्रतापराव शांत बसले होते. शेकोटी पेटवली होती आणि भरज नाईक पळत आले, जवळ आले. राव, हो प्रतापराव, तो भेलोल नेसरीच्या खिंडीच्या जवळ आलाय. नामी संधी आहे त्याला मारायची. प्रतापराव संधी घालू नका, शिवाजी राजांचं सांगणं पूर्ण करा. प्रतापराव उठून उभा राहिले. ती लखलखती ज्वाळा प्रतापरावांच्या डोळ्यात गेली. अरे कोण येणार सोबत? उभा राहिला विठोजी शिंदे. उभा राहिले 5 मराठे आणि हे 2 7 मराठे घोड्यावरती बसले आणि 7 मराठे भेलोल खानाच्या 30,000च्या फौजेवरती जाऊन तुटून पडले. सपासप कत्तली. 7 मराठे भेलोल खानाला ऐकायला तयार नव्हते, पण बळ तोकडं पडलं आणि प्रतापराव गुजर गिरफ्तार झाले. भेलोल म्हणला, तलवार लाया जाय मेरी. शमशेर आणली आणि भेलोलनं विचारलं, बोल प्रतापराव, तेरी आखरी इच्छा क्या है. आणि प्रतापराव म्हणतोय, शमशेर हातात घेऊन फक्त एकदा जिवंत मर्दासारखं तुझ्या सोबत लढायचा आहे का धमक तयार हो. आणि भेलोल म्हणतोय, चोप. भेलोलनं आपली शमशेर बाहेर काढली. प्रतापरावांनी डोळं झाकलं आणि प्रतापराव एकच ललकार करत म्हणाले, महाराज सरसेनापतीचा अखेरचा मुजरा स्वीकारावा. आई जगदंबेला सरसेनापतीचा मुजरा सांगा. शमशेर काढली, सब. प्रतापरावांची गर्दन कलम केली. स्वराज्याच्या सरसेनापतीची गर्दन मातीमध्ये खाली पडली. प्रतापरावांच्या तोंडून एक वाफ निघाली. वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझे प्रतापराव सांगत गेले, सांगा माझ्या शिवाजी राजाला, तुमचा प्रतापराव मातीत नाही मेला, तुमचा प्रतापराव मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात,
मातीसाठी मरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात हे सांगत गेला. कवी कुसुमाग्रज या क्षणाचं वर्णन करताना असं म्हणतात, दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा, दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा, होड्यांवर तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अद्याप वीरांनी कोण वाऱ्यावर गात, वेड्यात मराठे वीर दौडले सात, वेड्यात मराठे वीर दौडले सात. सात मराठ्यांनी जीवाची बाजी केली होती. प्रतापगड किल्ला महाराजांनी बांधून काढला. खर तर त्या किल्ल्याला प्रतापरावांच्या नावावरून महाराजांनी प्रतापगड म्हणून खऱ्या अर्थानं संबोधित केला. तो प्रतापगड प्रतापरावांच्या जिवंत प्रेरणेचं प्रतीक होतं. महाराज प्रतापगडावरती गेले. प्रतापगडावरती आई तुळजाभवानीचं मंदिर तुम्हाला बघायला मिळतं. त्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा होता आणि महाराज हातात पालखी आई जगदंबेची तुळजाभवानीची घेऊन चालले होते. कोपऱ्यात एक 12 माणसं हातात पार आणि चिन्नी घेऊन उभारले होते. महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं. अरे या ना, अरे या सोहळ्यात सामील व्हा. नको महाराज, महाराज तुम्ही करून घ्या. अरे या, इतकी देखणी मूर्ती तुम्ही बनवलात, अरे तुमच्या शिवाय तुळजाभवानी बनणं अशक्य आहे. अरे या सोहळ्यात. नको महाराज, आमचा स्पर्श नको. महाराज म्हणाले मी सांगतोय ना व या. आणि महाराजांनी तुळजाभवानीची पालखी तुळजाभवानीचं मंदिर बनवणाऱ्या शिल्पकारांच्या खांद्यावरती दिली. अस्पृश्यतेचा नमुना छत्रपती शिवाजी महाराजांनी खोडून काढला. 12 बलुतेदार 18 पगड जातीला सुवर्ण सिंहासनावरती बसवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही. पण उभ्या आयुष्यात महाराजांनी 2 गोष्टी शिकवल्या. कान देऊन ऐका. पहिली गोष्ट शिकवली, जगातला पहिला राजा आहे, पहिला राजा आहे ज्यानं परस्त्रीला आई मानायला शिकवलं. परस्त्रीला आई. दुसरा राजा बघायला मिळत नाही. अरे अनेक राजांनी महाल बांधली असतील, देखणी महाल बांधली असतील, पण महाराजांनी परस्त्रीला आई मानायला शिकवले. अनेक राजांनी महाल बांधली आणि त्या महालात त्यांनी दिवसा बायका नाचवल्या. अनेक राजांनी महाल बांधले आणि त्यांनी त्या महालात दिवसा बायका नाचवल्या. माझ्या राजाने एकही महाल बांधला नाही. 365 गड किल्ले बांधले आणि या गड किल्ल्यांच्या जोरावरती माझ्या राजानं या हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्यात. होय, महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, पण महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण मात्र योजना नक्कीच होती, जी महाराजांनी चालू केली होती. दुसरी गोष्ट, रांजाच्या पाटलानं फक्त स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली म्हणून खबर महाराजांना कळाली. त्या रांजाच्या पाटलाचा डावा हात उजवा पाय कलम करून चौकात उभा करणारा राजा आहे. ताईनो, मी तुमच्या भावासारखा आहे. जरा दिसत नाही लाईट म्हणून तरी पण सांगतो, भाऊ दिसतोय ना व. ऐका, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला छत्रपती शिवरायांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणे तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणे तू, स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू मासाहेब जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. ह्याने म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलतोय. ह्याने याला पाकडी बिकडी जास्त लेख काय. एका ठिकाणी कार्यक्रमाला होतो साहेब, एक पोरग माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं ते केलं, एका वाक्यात पटवून सांग मला काय केलं. विचारतात की नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलंस. ऐका, लय दिवसांना असे तावडीत एकत्र घावलेत, कधी घावत नाही. दादांनो, हात तिचे
हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादानो आजी तुमच्या नावाचे आहेत. कपाळ तिचं आहे, कुंकुम मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, मंगळसूत्र पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादानो आजी तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा नाही. यापेक्षा स्त्रीने आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शिवबा झाला. तो जिजाऊचा शिवबा झाला. मी नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एके ठिकाणी म्हणतात, दादांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा. शत्रू चंद्रावर देखील डाग असेल, शाहिस्तेखानाची शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर धावाला पळत होता, तर त्याच्याकडे त्याची बहीण आली, हुजूर गजब हो गया, ओ नराधम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, ये पगली, ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. शाहिस्ते खान म्हणतोय. तुम्ही ऐकला असाल, एक 3 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे, कधीतरी ऐकला असाल. एक मुस्लिम स्त्री होती, देखणी लावण्यवती, चंद्रावरती डाग शोभावा इतकी सुंदर. एके दिवशी मुंबईमध्ये ती सायंकाळी घरी चालली होती. तिच्या पाठीमागे काही गुंड लागले. त्या गुंडांचा एकच इरादा होता, या पोरगीची आबरू लुटायची. ती पोरगी सैरा वैरा पळायला लागली. तिच्या पाठीमागे ते गुंड ती जीवांच्या हाताने ओरडू लागली, कोणी मदत करेना. शेवटी एका गल्लीत गेले, गल्लीचे सगळे दरवाजे बंद. दुसऱ्या गल्लीत गेले, बंद. तिसऱ्या गल्लीत गेले. शेवटला एक घर दिसलं, जवळ गेले, पण ती मुस्लिम स्त्री घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर तिने घराच्या खिडकीत हात बघितलं, मग घराचा दरवाजा वाजवला. हात हिंदू सदग्रस्त होता एकटा. त्यानं घराचा दरवाजा उघडला. ती मुस्लिम स्त्री आत आली. रात्रभर घरात एकटी थांबली. हिंदू युवक एकटा होता. हे गुंड निघून गेले आणि जाताना ह्याच्या डोक्यात एक प्रश्न पडला, का रे, मी तरुण आहे, ही तरुण आहे, मनात आणली असती हिच्या इज्जतीची आबरू मी लुटली असती. मी हिंदू आहे, ही मुस्लिम आहे, कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबली. जाताना त्याने विचारलं, का ग, तू मुलगी आहेस, मी मुलगा आहे, तू मुस्लिम आहेस, मी हिंदू आहे, मनात आणलं असतं तुझी आबरू मी लुटली असती, कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात रात्रभर थांबलीस. तर ती मुस्लिम स्त्री म्हणते, सायंकाळी मी घरी जात होते, माझ्या पाठीमागे काही गुंड लागले, त्या गुंडांपासून वाचण्यासाठी मी सैरा वैरा पळायला लागले, कोणी मदत करेना. मी 2 गल्ल्या पालत्या घातल्या, कोणीच मदत करेना. शेवटी मी तुझ्या घरातल्या गल्लीपाशी, तुझ्या घरापाशी आले, तुझ्या गल्लीत आले, घराच्या जवळ आले, पण मी तुझ्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर पहिल्यांदा तुझ्या घराच्या खिडकीतनं आत बघितलं, तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मला माहितीये, ज्या घरात महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही. चारित्र्य संपन्न राजा. दुसरी गोष्ट शिकवली महाराजांनी, कान देऊ नका. दुसरी, जगातला पहिला राजा आहे ज्याला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. सुपारीच्या खंडाचं, बरं का. पण छत्रपती शिवाजी महाराज की एवढंच येते आपल्याला. हे जय म्हणणाऱ्यातले 60% लोक व्यसन करतात. आत्ता कागदावरती लिहून देतो, नसतील तर आजचं पाकिट तुमच्या गावाला दान माझ्याकडं. करतात का नाही? होय. व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे, आयुष्यभर निर्व्यसनी राहणं याला छत्रपती शिवरायांचा खरा मर्द म्हणतात. पोरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेलो बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण.
बरं ते बेना असे होते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. काय संस्कार फिरतो साहेब. नगरला एके ठिकाणी कार्यक्रम होतो आणि त्या एक पोरगी माझ्यापाशी मला म्हटला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. म्हणजे 2 काचेचे ग्लास आण. बेनानं लगेच ग्लास आणले. मग म्हणलं एका ग्लास मध्ये दारू टाक आणि एका ग्लास मध्ये पाणी टाक. ताईनो त्याने एका ग्लास मध्ये दारू टाकलं, एका ग्लास मध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लास मध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ताईनो ज्या ग्लास मध्ये दारू होती त्या ग्लास मधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लास मध्ये पाणी होतं त्या ग्लास मधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हणला समजलं. म्हणलं एखादं तरी बेनं सुधारलं. मी म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा दारू पेणं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हणलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढे. आमच्याकडे कोल्हापूरला जे फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणावरती सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटले फुटे पण बेन माग नाही हटे. असं का झालं माहितीये? आपण आपल्या पोरांची नावं चांगली ठेवली नाहीत. तुम्हाला माहितीये या महाराष्ट्रातली पोरं लय भाग्यवान आहेत का? कधी प्रश्न पडतो का सैराट 2 कधी येणार आहे? जसा प्रश्न पडतो तसा हा पडला पाहिजे कधीतरी. काय प्रश्न पडला पाहिजे की आपली पोरं लय भाग्यवान आहेत का? महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे ज्या राज्यात पोरं जन्मल्यावरती आपल्याकडे काय म्हणला जातो? पाळणा म्हणतात का नाही तुमच्याकडे? का डॉल्बीला होते म्हणतात नव्हे? आणि ताईनो मोठ्या आवाजात सांगायचं, आपल्याकडे पोरं जन्मल्यावरती पहिला पाळणा कुणाचा म्हणला जातो? कुणाचा? शिवाजी महाराजांचा. अरे जन्मावेळी शिवाजी राजांचा पाळणा म्हणून आपलं स्वागत झाले रे. त्या नावाची तरी लाज ठेवा, त्या नावाची इज्जत ठेवा. पूर्वी नावं कशी होती, आता नाव बिघडले. तो पोराचं नाव मोन्या, तो इथला मोन्या नव्हे बर का. तेव्हा आता मोन्या काय पराक्रम करणार आहे? पूर्वी नावं कशी होती? एक हात कुठला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, एकटा खिंड लढतो त्याचं नाव, वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र करून जो स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी राजे. नाव सुंदर होती पूर्वी. बघा ना, वडिलांना काय म्हणलं जायचं? वडिलांना आबासाहेब मान होता. आबासाहेबांचं परत काय झालं? वडील. आता काय झाले? पप्पा. ताई काल परवा दिवशी मुंबईला होतो, पप्पाचं काय झाले माहितीये? पॉप. पूर्वी आईला काय म्हणलं जायचं? आई साहेब. आई साहेबांचं परत काय झालं? आई. आता काय झाले? मम्मी. मुंबईत काय झालं असेल? मॉम. मला कधी कधी प्रश्न पडतोय, या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. नाव चांगली ठेवा. तुम्हाला वाटतं ताईनो तुमच्या पोटी शिवाजी राजा जन्माला यावा? वाटत असेल तर गेली 10 वर्षात तुमच्या गावातल्या किती बायकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. 10 वर्षात, 20 वर्षात बघा किती ठेवलेत. एकीला सुद्धा वाटत नाही माझ्या पोटी शिवाजी जन्माला यावा. आपण म्हणतो 350 वर्षानंतर सुद्धा या मातीत अफजल खान तयार होतोय. 350 वर्षानंतर सुद्धा या मातीत औरंगजेब तयार होतोय का? कारण त्यांनी त्यांच्या पोरांना अफजल खान औरंगजेब बनवायला चालू केलंय, पण आम्ही आमच्या पोरांना शिवाजी संभाजी महाराज बनवायचं बंद केलंय. यामुळे सगळं घडतंय.